hello everyone. Good morning and welcome back to my YouTube channel. सो आज आहे गणेश चतुर्थी आणि सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आता आपण सगळ्यात आधी रेडी होणार आहोत बिकॉज मी आता थोडा टाइम आधी सुटले आणि आमचा बाप्पा कालच आलेला आणि आता मी जाणार आहे दर्शन करायला. अँड मी खूप एक्साइटेड आहे बिकॉज 1 वर्षानंतर गणपती बाप्पा आलेत आणि मी अजून बघितलं नाही की कसे आहेत गणपती बाप्पा, पण तिकडे जाऊनच दर्शन होईल. तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तर सगळ्यात आधी मी इथे अप्लाय करणार आहे सनस्क्रीन, जी माझी फेवरेट आहे लोटस अँड हर्बलची. आणि ह्याने खूप सारे मला बेनिफिट्स भेटलेत, खास करून माझ्या चेहऱ्यावर ग्लो आला आहे. तर इथे मी अप्लाय करणार आहे कॉम्पॅक्ट, जो की लॅक्मेचा आहे आणि माझा फेवरेट आहे. तर गणपतीसाठी मला माझ्या वहिनीने कालच बोलवलेलं, बट मला काल टाईम नाही भेटला बिकॉज मी खूप थकलेली आणि झोपून गेली आणि मी आज जाणार आहे. बट मला खूप एक्साइटमेंट आहे की ह्या वर्षीचं कसं असेल. ऑलमोस्ट सेमच असतो, बट आतुरता तर असते बघायची. आणि डेकोरेशन वगैरे काय केलं असेल तर बघूया आपण. तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग कंटिन्यू करा. तर फाउंडेशन वगैरे मला काय आवडत नाही बिकॉज ते मला खूप हॅवी वाटतं, त्याच्यामुळे मी सिम्पल सनस्क्रीन लावून कॉम्पॅक्ट यूज करते. कॉम्पॅक्टर यूज केला, बट माझे इथे डार्क सर्कल दिसत आहेत. सो डार्क सर्कलला हाईड करण्यासाठी आपण यूज करणार आहोत कन्सिलर. त्याच्यामुळे मी डार्क सर्कल माझे हाईड करू शकते बिकॉज मला आधी खूप डार्क सर्कल होते, बट आता मी योगा करून नॉर्मली दिसत असतील तुम्हाला. सो मला नॉर्मली पण हाईड करायचे, सो मी आता यूज करते. तर आता मी यूज करणार आहे लायनर. काजळ मी जास्त यूज नाही करत बिकॉज मला ते सूट नाही होत. तर इथे मी रेडी झाले, बट वेट काहीतरी मिसिंग आहे. माझी टिकली आणि लिपस्टिक. तर इथे मी रेडी झालेली आहे. मी कशी दिसते ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा ड्रेस मला सूट होतोय की नाही होत आहे ते सुद्धा सांगा. हा मी खूप आधी घेतलेला, बट मी हा गणपतीलाच घातला आहे. आता मी घालणार आहे इयरिंग्स, जे माझे फेवरेट आहे आणि ह्याच्यावर एकदम मॅचिंग आहेत. हे इयरिंग पण मी सुद्धा आधीच डिसाईड केलेले, आधीच घेतलेले खूप टाईम आधी, बट मी आज गणपतीच्या दिवशी घालते बिकॉज माझे हे इयरिंग फेवरेट आहे आणि ह्या ड्रेसवर एकदम सूट होत आहेत. तर इथे मी पूर्ण रेडी झाली आहे अँड माझा फुल लुक तुम्हाला पूर्ण ब्लॉग बघितल्यावर तुम्हाला कळेल की माझा फुल लुक कसा आहे. आता माझी केस थोडीशी ओली आहे बिकॉज मी आज हेअर वॉश केलेला. आणि मी आता थोड्याच वेळाने निघणार आहे बाप्पाच्या दर्शनासाठी आणि आय एम सो एक्सायटेड. सो बाप्पा, मी येते तुमच्याकडे. तर माझा भाऊ जिमला गेलेला आणि मला पिक करायला येणार होता, बट तेवढ्यात मी काय करू मग मी थोडेसे व्हिडिओज आणि फोटोज काढले. तर फायनली मी निघाले बाप्पाच्या दर्शनासाठी आणि आम्ही जातो आहे बाईकनी बिकॉज ट्रेनमध्ये आज खूप गर्दी असेल. सो आज मी बाईकने जाते. जाता खूप जण आपले बाप्पा घरी घेऊन जात होते आणि वाजत गाजत खूप छान वाटत होतं. आणि जाता आम्हाला बाप्पांचं दर्शन झालं. तर फायनली मी पोचले काकाकडे विरारमध्ये, जिथे आमच्या दरवर्षी बाप्पा बसवतात आणि तयारी आणि पूजासुद्धा चालू झाली. तर इथे आपल्या बाप्पाचे मोदक आहेत आणि हा आहे फायनली आपला बाप्पा. खूप छान डेकोरेशन केलं आहे आणि लाईटिंग्स वगैरे खूप छान बाप्पाला सजवलं आहे आणि मला खूप आवडलं. बाप्पाचं दर्शन केल्यावर मला खूप छान वाटलं. बाप्पासोबत एक सेल्फी तो बनती है, सो मी 1-2 फोटो काढले बाप्पासोबत. त्यानंतर खूप भूक लागलेली, सो जेवण वगैरे निघालो आम्ही बाहेर. बाप्पा बघायला आम्ही जातो आहे बाहेर आणि घुमी करायला जातो आहे. सो आता बघूया आपण फर्स्ट कुठे जातो आहे. पाया पडायला सगळीकडे जायचं आहे आम्हाला आणि माझा भाऊ बोलवतात मला पण घे. सो हा आहे माझा भाऊ, ज्याच्यासोबत मी आलेली बिकॉज मम्मी पप्पा आधीच आलेले आणि आम्ही थोडं लेट आलो. तर
त्याच्यानंतर मी आली माझ्या फ्रेंडला भेटायला, जी विरारमध्येच राहते ईस्टमध्ये. सो मी विचारलेला भेटूया, खूप दिवसांनी भेटली मी आणि भेटून खूपच छान वाटलं. आम्ही खूप सारे फोटोज काढले आणि व्हिडिओजसुद्धा काढले. नंतर बाजूलाच बाप्पा होता, त्याच्यामुळे आम्ही बाप्पाचं दर्शन केलं. त्याच्यानंतर आम्ही आलो बाप्पाच्या मंदिरात, जे विरार ईस्टला आहे आणि ते शूटिंग पण झाले उडने की आशा सिरियलची. घरी येऊन आम्ही सगळ्यांनी कीर्तन केलं आणि कीर्तन खूपच छान झालं. 2 तास आम्ही कीर्तन केलेलं. तर त्याच्यानंतर लास्टला आम्ही आरती केली, ज्याची मी खूप आतुरतेने वाट बघत होती. रात्री बनवलेली वहिनी मिसळ खूप छान झालेली. आणि ह्याच प्रकारे नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण भेटूया. बाय, टेक केअर, गुड नाईट, लव्ह यू ऑल. सबस्क्राईब माय यूट्यूब चॅनल.